घायवर संदर्भातील आरोपांनंतर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे भूमिका मांडली तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशास तसं उत्तर द्या. शिंदे कदम यांच्या पाठीशी सूत्रांची माहिती. शिफारस केली मात्र सीपींनी परवाना दिला नाही. कुणाचा दबाव होता, चौकशी होणार. कुणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना. घायवळ प्रकरणात अजित पवारांकडून स्पष्ट. सचिन घायवळचा गुन्हेगारी रेकॉर्ड. आमच्या कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला नाही. गँगस्टरला परत आणण्याची प्रक्रिया सुरू. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट. पोलिसांनी नाकारल्यानंतरही घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला? ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी. घायवळ प्रकरणावर संजय राऊतांची टीका. नागपुरात ओबीसींचा मोर्चा. मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी. विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, प्रकाश शेंडगेंसह लक्ष्मण हक्के मोर्चात सहभागी. आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ओबीसी आंदोलनावरून विजय वडेट्टीवार यांचा इशारा. तर योग्य मार्ग काढला जाईल, अजित पवारांचं उत्तर. मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही. आमचं GR रद्द होणार नाही. ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम. ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार. लक्ष्मण हाके आक्रमक. राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका. दोघांच्या युतीत पवारांच्या एनसीपीला घेता येईल का चाचपणी सुरू. शरद पवार आणि राऊतांमध्येही परवा बैठक झाल्याची माहिती. लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यानं आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दूध आणि दुधाशी संबंधित योजना शेतकरी कर्जमाफीत बसत नसल्यामुळे वक्तव्य. वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य चुकीचं. अजित पवारांचं सर्वांवर लक्ष. अजित पवार लक्ष घालतील. छगन भुजबळांचं वक्तव्य. आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात. मग शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत. संजय राऊतांची खोचक टीका. सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नये. नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार. उद्या महेश मांजरेकरांच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा. तर एसटीतून आरक्षणासाठी यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा आक्रोश क्रांती मोर्चा. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागेल. अजित पवारांची माहिती. तर सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतील असं नाही. आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवारांचं वक्तव्य. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाहीच. ट्रम्प पुरस्कारासाठी आग्रही. मात्र मरिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार.